Manushree Nansagar Coaching Classes online YouTube channel. To get latest video, please subscribe this channel. In today's video, I am going to explain you the workshop of 2.4 Excuses, a skit. Let's see. Standard 8 Semi and Marathi Medium English workshop of 2.4 Excuses, a skit. Let's see its workshop. First question. Complete the following by inserting the correct words from the skit. आपण जे काही स्किट बघितलेलं आहे त्यामधील जे काही सेंटेन्स आहेत ते बघून त्यानुसार खालील सेंटेन्समध्ये करेक्ट वर्ड्स काय करायचे आहेत, इन्सर्ट करायचे आहेत आणि सेंटेन्स कंप्लीट करायचे आहेत. फर्स्ट, द हेवी लोड वुड नॉट मूव. द आन्सर इज मूव. सेकंड, द पोलीस अराइव्ड टू डील विथ द क्राइम. देन थर्ड, my friend offered me to eat chocolates in the classroom. Fourth, I was in mad rush to find my lost notebooks. Fifth, the injured child kept groaning with pain. Sixth, he stole the cash and vanished in the dark night. Next question is, rearrange the order of the following events as per the narrator. निवेदकाच्या म्हणण्यानुसार खाली जे काही वाक्य दिलेले आहेत ते क्रमाने काय करायचे आहेत, लावायचे आहेत. द फर्स्ट सेंटेन्स इज द डॉग बिगॅन टू फॉलो रितेश टू स्कूल. सेकंड इज द ग्रोनिंग मॅन जॉईन्ड द थीफ अँड रॅन अवे. थर्ड, अ ह्यूज डॉग वॉज सिटिंग ऑन रितेश स्कूल बॅग. फोर्थ, रितेश heard a scream from the main road. Fifth, the thief came running out of a shop. Sixth, a man groaning with pain was lying near the pavement. 7. The dog refused to move. 8. The dog itself found its owner. The answers are: first, Ritesh heard a scream from the main road. Second, a man groaning with pain was lying near the pavement. म्हणजेच पहिलं सेंटेन्स जे आपण बघितलं त्यामध्ये आपल्याला दिसून येतं की रितेशने मेन रोडवरती त्या माणसाचा आवाज ऐकला होता. देन सेकंड, अ मॅन ग्रोनिंग विथ पेन वॉज लाईंग नियर द पेवमेंट. वेदनेने ओरडणारा तो जो माणूस होता त्याचा आवाज त्याने ऐकला. देन त्यानंतर थर्ड, अ थीफ केम रनिंग आउट ऑफ अ शॉप. तिसऱ्यांदा तो जो काही चोर होता तो तिथून पळून येत होता किंवा पळत होता. फोर्थ, द ग्रोनिंग मॅन जॉईन्ड द थीफ अँड रॅन अवे. आणि ज्या माणसाला वेदना होत होत्या तोही त्याच्या मागे पळू लागला. फिफ्थ, अ ह्यूज डॉग वॉज सिटिंग ऑन रितेश स्कूल बॅग. फिफ्थ सेंटेन्सचा अर्थ असा आहे की खूप मोठा डॉग काय झालेला होता, रितेशच्या बॅगवर बसला होता. देन सिक्स, द डॉग रिफ्यूज टू मूव. तो डॉग त्या बॅगवरनं उठण्यास नकार देत होता किंवा उठत नव्हता. देन सेवन, द डॉग बिगॅन टू फॉलो रितेश टू स्कूल. आणि तो जो काही कुत्रा होता त्याने परत एकदा रितेशचं काय केला, पाठलाग करायला सुरुवात केली ज्यावेळी तो स्कूलमध्ये जात होता तेव्हा. देन एट, द डॉग इटसेल्फ फाउंड इट्स ओनर. त्या डॉगने स्वतःचा मालक काय केला, शोधून काढला. देन नेक्स्ट, डिस्कस अँड राईट द आन्सर्स इन युअर ओन वर्ड्स. तुम्ही स्वतःच्या शब्दामध्ये खालील जे काही प्रश्न आहेत त्यांचे आन्सर्स लिहायचे आहेत. फर्स्ट क्वेश्चन इज, वेअर द एक्सक्युजेस गिवन बाय रितेश फॉर हिज लेट अरायवल ट्रू. गिव रिझन्स फॉर युअर रिस्पॉन्स. तर रितेशने ज्या काही सबबी सांगितलेल्या होत्या त्याच्या लेट येण्याबद्दलच्या त्या खऱ्या होत्या का, तर त्याविषयी तुम्ही तुमचं उत्तर काय करायचं आहे, द्यायचं आहे. आणि तुमच्या उत्तराला समर्पक असं कारणही द्यायचं आहे. द आन्सर इज, the excuses given by Ritesh for his late arrival to school were not true. Following incidents tells us that the excuses were not true. First, the man lying and groaning with pain on the pavement started running with the thief. म्हणजे त्यामध्ये पहिलं जे आपण सेंटेन्स बघू शकतो की तो जो माणूस होता तो अचानक त्याला वेदना होत होत्या पण तो अचानक उठून आणि त्या चोराबरोबर पळू लागला. देन सेकंड इज हिज डिस्क्रिप्शन ऑफ द डॉग गिवन इन टू प्लेसेस इज डिफरंट. त्याने जे काही वेगवेगळ्या ठिकाणचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे त्या डॉगबद्दलचं ते कसं होतं, वेगळं होतं. देन थर्ड,
he had not entered the shop before but said that he had left his bag in the shop. याआधी तो त्या शॉपमध्ये गेलेला नव्हता, पण त्याने असं सांगितलं की त्याची बॅग शॉपमध्ये राहिलेली आहे. देन फोर्थ, द स्टोरी ऑफ द डॉग अँड इट्स ओनर डज नॉट साऊंड कन्व्हिन्सिंग. आणि त्यांनी जी काही डॉग आणि त्याच्या ओनरची जी स्टोरी सांगितली तर ती पटेल अशा पद्धतीची वाटत नाही आहे. द नेक्स्ट क्वेश्चन इज, डिड द टीचर बिलीव्ह रितेश स्टोरीज? हाऊ डिड यू नो दॅट? त्याच्या ज्या काही शिक्षिका होत्या त्यांना रितेशच्या स्टोरीवर विश्वास होता का? आणि जर असेल तर ते आपल्याला कसं माहिती किंवा तुम्हाला कसं माहीत ते सांगायचं आहे. द आन्सर इज नो, द टीचर डिड नॉट बिलीव्ह रितेश स्टोरीज. एव्हरी टाईम आफ्टर हिज फर्स्ट एक्सक्यूज शी रिमार्क्स समथिंग mockingly and ironically to suggest Ritesh that his excuses were false and he had made up the stories. तर नाही, टीचरांचा अजिबातही त्याने जी काही स्टोरी बनवलेली होती त्याच्यावर विश्वास नव्हता, कारण प्रत्येक वेळी त्याने काही एक्सक्यूज दिल्यानंतर त्या प्रत्येक वेळी त्याला टोकत होते किंवा काहीतरी पॉईंट आऊट काढून, आणि त्याचे जे काही एक्सक्युजेस आहेत ते चुकीचे आहेत असं त्यांना वाटत होतं. आणि त्यांना हेही माहीत होतं की तो रितेश काय करत आहेत, स्टोरीज बनवत आहेत. देन थर्ड, वाय डिड द टीचर सजेस्ट दॅट रितेश शूड एंटर द स्टोरी रायटिंग कॉन्टेस्ट? म्हणजे त्याच्या शिक्षिका होत्या, त्यांनी जे काही निबंध लेखनाची जी स्पर्धा होती, कथा लेखनाची जी स्पर्धा होती त्याच्यामध्ये रितेशला भाग घ्यायला सांगितला. तर का सांगितलेला असावा, असं का सजेस्ट केलं? The answer, the teacher suggested that Ritesh should enter the story writing contest because she wanted to bring his notice that whatever excuses he had made were false and she knew it. So teasingly she suggested him to enter the story writing contest. टीचरांना माहीत होतं की रितेश जो एक्सक्युजेस देत आहेत ते काय आहेत, चुकीचे आहेत, त्यामुळे त्यांनी त्याला धडा शिकवण्यासाठी स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशनमध्ये भाग देण्याचं सजेस्ट केलं. फोर्थ, व्हॉट अकॉर्डिंग टू यू इज द बेस्ट वे टू करेक्ट चिल्ड्रन हू आर रेग्युलरली लेट टू स्कूल? म्हणजे तुमच्या मतानुसार जे मुलं दररोज शाळेमध्ये लेट जातात त्यांना नीट करण्यासाठी किंवा त्यांना योग्य मार्ग कोणता, त्यांच्यासाठी योग्य मार्ग कोणता असावा किंवा कोणता असायला हवा? आन्सर, first and the most important way to correct the latecomers is to make them aware about the importance of time in our life. पहिला महत्त्वाचा मार्ग म्हणजे आपण त्यांना वेळेचं महत्त्व सांगायला हवं. देन टीचर शुड कॉल देअर पॅरेंट्स अँड आस्क द रिझन्स फॉर हिज ऑर हर लेट कमिंग अँड आस्क देम टू टेक केअर ऑफ देअर लेट कमिंग. विद्यार्थ्यांचे जे पालक आहेत त्यांना टीचरांनी बोलून घ्यायला हवं, शिक्षकांनी बोलून घ्यायला हवं आणि त्यांचं लेट येण्याचं कारण जे आहे ते विचारायला हवं, आणि त्यांना त्यांच्या विद्यार्थ्यांची काळजी देखील घ्यायला हवी किंवा पालकांनी त्यांच्या पाल्यांची काळजी घ्यायला हवी असंही सांगायला हवं. टीचर कॅन कन्व्हिन्स स्टुडंट्स हाऊ दे लूज देअर स्टडीज बाय कमिंग लेट. आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना हेही पटवून द्यायला हवं की लेट येण्यामुळे त्यांच्या अभ्यासक्रमाचं कशा पद्धतीने नुकसान होत आहे ते. Then 5. Imagine there is a story writing competition in your school. Frame a notice about the same to be put up on a notice board. तर तुम्ही अशी कल्पना करायची आहे की तुमच्या स्कूलमध्ये कथा लेखनाचं काय आहे, स्पर्धा आहे. देन तुम्ही त्यासाठी नोटीस तयार करायची आहे आणि नोटीस बोर्डवरती खालील पॉईंट काय करायचे आहेत, ॲड करायचे आहेत. कवर द फॉलोइंग पॉईंट्स. फर्स्ट, नेम ऑफ द कॉम्पिटिशन. कॉम्पिटिशन कसली आहे, त्या कॉम्पिटिशनचं नाव लिहायचं आहे. ॲट व्हॉट लेवल्स, कोणत्या स्तरावरील आहेत ते. डेट, टाईम अँड व्हेन्यू, त्यामध्ये डेट, टाईम सर्व टाकायचं आहे. देन ड्युरेशन फिक्स फॉर रायटिंग द स्टोरी, त्या स्टोरी रायटिंगसाठीचा जो कालावधी आहे तो तिथे मेन्शन करायचा आहे. देन पॉईंट्स टू बी कन्सिडर्ड वाईट जजिंग विनर्स. देन नेक्स्ट इज प्राइजेस. नेक्स्ट इज कॉन्टॅक्ट पर्सन फॉर पार्टिसिपंट एंट्रीज. अशा पद्धतीने हे सर्व पॉईंट त्यामध्ये ॲड करायचे आहेत. सो अशा पद्धतीने आपण या पूर्ण लेसनचा वर्कशॉप बघितलेला आहे. सो थँक्यू.